सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य। प्रिया धारुरकर यांना मी या ठिकाणी आमंत्रित करते। विदेही अंग भरून वाहणाऱ्या पाण्यातून हे त्यांचे संग्रह प्रकाशित आहेत। घन दाटले स्वर हा ललित लेख संग्रह प्रकाशित आहे। स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठामध्ये अभ्यासक्रमासाठी त्यांच्या कवितांचा समावेश झालेला आहे। कवी कुसुमाग्रज यशवंतराव चव्हाण, सावित्रीबाई जोशी साहित्य साधना असे महत्त्वाचे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत। तसेच विविध वृत्तपत्रांसाठी त्यांनी सदर आणि स्तंभलेखन देखील केलेले आहे। विविध साहित्य संमेलनांमध्ये निमंत्रित म्हणून त्यांचा सहभाग राहिला आहे। प्रिया धारुरकर साहित्य परिषदेचे आभार मानते यासाठी की आज महाराष्ट्रभरच्या सगळ्याच आवडणाऱ्या कवयित्री मैत्रिणींचा आज इथे हे गुंफलं गेलंय काव्यपुष्प आणि त्या सगळ्यांची आजच्या दिवशी भेट होतीये यासाठी खरंच मनापासून पुन्हा एकदा आभार। समोर बसलेल्या सगळ्यांना मनापासून नमस्कार। आज ललिताताई गादगे आणि अनुराधाताई इथे आहेत। याही माझ्या अतिशय परमप्रिय अशा लेखिका कवयित्री आहेत। त्यांच्यासमोर माझ्या 2 रचना ठेवते। आत्तापर्यंत ज्या कविता झाल्या त्यात आताची जी तरुण पिढी आहे त्यांचं संवेदन मला वाटतं मांडलं गेलं नाहीये आणि ते मी माझ्या कवितेतून इथे ठेवते। कवितेचं शीर्षक आहे बेगम। तिने पाहिलं होतं लहानपणी तिच्या चुलत बहिणीच्या नवऱ्याला बेगम अशी तिच्या बहिणीला हाक मारताना। तिने पाहिलं होतं लहानपणी तिच्या चुलत बहिणीच्या नवऱ्याला बेगम अशी तिच्या बहिणीला हाक मारताना। मग तिचं मोहक हसणं, लाजणं त्याच्या मिठीतून हळूच पळ काढणं। तिलाही मग मोठं झाल्यावर लग्नच करायचं होतं। तिलाही मग मोठं झाल्यावर लग्न करायचं होतं। स्वप्नातल्या सरदाराची बेगम व्हायचं होतं। लग्न एक गोड स्वप्न तिने उराशी बाळगलं होतं। आणि आज कॉलेजला जाणारी तिची धाकटी म्हणते लग्न संसार वगैरे निव्वळ टाइमपास आहे, थोतांड आहे, फक्त आणि फक्त सोसणं आहे। का ग विचारलं तर म्हणते मी कधीच बघितलं नाहीये। मी कधीच बघितलं नाहीये आईला किंवा तिच्या कोणा मैत्रिणींना किंवा बाबांना किंवा नातेवाईकांनाही फार सुखासुखी संसार करताना किंवा एकमेकांबरोबरच्या संवादानं कृतकृत्य होताना। लहानपणापासून पडझड तर अनुभवली आहे फक्त। लहानपणापासून पडझड तर अनुभवली आहे फक्त। ताईच्या कुशीत आश्वासकता शोधताना हा सारा खोटाच खेळ। हा सारा खोटाच खेळ, खोटाच व्यवहार कळतोय ना आत्ताही ही एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स बघताना। त्यापेक्षा मी राहीन तशीच कौमार्य जपणं न जपणं हा माझा अगदीच वैयक्तिक प्रश्न आहे। त्यापेक्षा मी राहीन तशीच कौमार्य जपणं न जपणं हा माझा अगदीच वैयक्तिक प्रश्न आहे। आणि तो कृपया खाजगीच राहू द्या। आणि तो कृपया खाजगीच राहू द्या। मासिक धर्म। कोणतं रसायन वाहू लागलं अचानक। कोणतं रसायन वाहू लागलं अचानक। कसे फुटू लागले धुमारे, निखाऱ्यांना कशी फुटली पालवी। कळ्याच कळ्या कशा लगडल्या अंगभर। कशी उमलले मी माझ्यातून, कशी उमलले मी माझ्यातून। माझ्याशीच हरकत कशी गंधाळले। रूपाची खाण लावण्याची होऊन कशी शहारले। सृजनाचे उत्सव कसे बहरले। सृजनाचे उत्सव कसे बहरले। हे कुठून कसं उधळत आलं काही। हे कुठून कसं उधळत आलं काही। मला जात देणारं, मला मात देणारं माहीत नाही मात्र तुला लागला शोध माझ्यातल्या दिव्यत्वाचा। तशी रसायनांनीही मग
मृगजळाची निर्मिती केली, जी अजूनही चकवतेच आहे, चकवणार आहे धर्माच्या स्त्रीत्वाच्या नावाखाली, धर्माच्या स्त्रीत्वाच्या नावाखाली. धन्यवाद. सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य.